आज मी तुम्हाला मस्त असं चिकन क्रिस्पी करून दाखवणार आहे। हे पहा, त्याच्यासाठी मी हे चिकन असं पातळ कापून घेतलेलं आहे। हे बोनलेस चिकन घ्यायचं आपण चिकन क्रिस्पी बनवण्यासाठी आणि त्याचे असे पातळ काप करायचे। हे असे पातळ आणि लांब काप करायचे म्हणजे आपलं चिकन तेलामध्ये मस्त असं फ्राय होतं। तर ते चिकन क्रिस्पी बनवण्यासाठी आपल्याला लागेल लसूण आणि अद्रक। लसूण आणि अद्रकची आपण मस्त मिक्सरला अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती चिकनला लावायची। हे कॉर्नफ्लॉवर पावडर आहे, थोडासा सोया सॉस आहे, थोडंसं लाल तिखट। चला तर मग आधी मी लसूण आणि अद्रकची मिक्सरला पेस्ट करून घेते। हे पहा मित्रांनो, आलं आणि लसूण मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तो आता आपण या चिकनला लावून घेऊया। पूर्ण असं चिकनला याचं कोटिंग झालं पाहिजे असं। शक्यतो हातानेच केल्यावरती छान होतं। हे पहा, तर मी याच्यामध्ये थोडासा सोया सॉस टाकणार आहे। हे पहा, मी याच्यामध्ये थोडासा आता सोया सॉस टाकणार आहे। रेडीमेड चिकन क्रिस्पीचा मसाला घेऊन आलेला आहे, चिंग्सचा मसाला आहे हा। थोडीशी कॉर्नफ्लॉवर पावडर पण टाकणार आहे। आता हे सगळं आपण चिकनला व्यवस्थित लावून घेऊया। मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला एका अंड्याचं व्हाईटवाला टाकायचे। हे एक अंडा आहे, फोडून घेते मी। हे पहा, याच्यातला येलो बल्क आहे तो टाकायचा नाही, फक्त आपल्याला व्हाईटच ॲड करायचं आहे। हे पहा, येलो टाकायचं नाही। हे पहा, येलो तसंच शिल्लक आहे आणि मी फक्त याच्यामध्ये व्हाईट टाकून घेतलेला आहे। मिक्स करून घ्यायचं। मसाला लावून झालेला आहे, तर एक अर्ध्या तासासाठी असंच झाकून मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया। एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे, हे असं सोडून घ्यायचं। हे पहा, असं थोडं थोडं करून तेलामध्ये टाकून घ्यायचं। हे पहा, तसं मस्त फ्राय होत आहे। हे मंद गॅसवरतीच फ्राय करायचं म्हणजे व्यवस्थित फ्राय होतं। हे पहा मित्रांनो, आपली चिकन क्रिस्पी मस्त अशी फ्राय झालेली आहे। आता आपण ते काढून घेऊया। हे पहा, असंच सर्व चिकन थोडं थोडं करून आपण फ्राय करून घेणार आहोत। बघा, असे लांब काप चिकनचे मी केले होते आणि असे लांब काप केल्यावरतीच ते व्यवस्थित फ्राय करायला येतात आणि मग त्याच्यामध्ये क्रिस्पीपणा येतो। सेम हे हॉटेलसारखे होतात। हे पहा मित्रांनो, आपली चिकन क्रिस्पी रेडी झालेली आहे। हीच क्रिस्पी तुम्ही शेजवान सॉस बरोबर खाऊ शकता। तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा, ही एकदम हॉटेलसारखी चिकन क्रिस्पी तयार होते। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।